या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. नमस्कार रसिक मायबापो, मी अमोल डांगे, आपल्या वेबसिरीजचा निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जे आपल्या वेबसिरीजमध्ये आत्तापर्यंत नारे हे पात्र होतं, अंकुश 1.25 लाख नावाचं, ते आमचं अगदी जवळचं मित्रच होतं माझं ती. पण त्यांचं जे काय त्यांनी बाकीचं प्रोजेक्ट हातात घेतलेलं आहे त्यातून त्यांना वेळ मिळत नसल्या कारणाने ती थोड्या दिवस त्यांनी सांगितलं की आपलं तुमच्या ह्याने तुम्ही मालिका पुढे नेत राहा. पण कसं असतं की आपल्या वेबसिरीजचं नावच धमाल हऱ्या नाऱ्याची, नुसते हऱ्याची धमाल दाखवून तर आपल्याला जमणार नाही, नाऱ्या तर पाहिजेत, आज ना उद्या तर धावणं गरजेचं आहे. त्यामुळं नाऱ्या हे पात्र आपण थोडं चेंज केलेलं आहे आणि पात्र सुद्धा अगदी दमदार आहे, कॉमेडी बाज आहे. जसा हऱ्या आहे तसंच नाऱ्याचं पात्र आहे, जसा पहिला आपला नाऱ्या होता त्या पद्धतीने. त्यामुळे प्रेक्षकांनी तुम्ही काय काळजी करायची आवश्यकता नाही. तर ते पात्र आज मी घेऊनच बसलेलो आहे. हे सुद्धा आमचं जोडीदाराचं आहेत, मित्र आहेत. ह्यांचं आपण पूर्वी नाव तुकाराम ठेवलं होतं. आजपासून ते नाऱ्या म्हणून ह्या वेबसिरीजमध्ये काम करणार आहेत आणि अगदी फुल धमाल होणार आहे. जसं इथून मागं तुम्ही आनंद घेतला त्या पद्धतीने अगदी त्यापेक्षा सुद्धा जास्त कसा आनंद द्यायचा प्रयत्न आम्ही दोघं तुम्हाला करणार आहे. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि ह्यांचं जे तुकाराम जे पात्र होतं ते आपण थोडं चेंज करून एक जजमेंट नावाचा चांगला कलाकार आहे त्यांना ते तुकाराम पात्र आम्ही दिलेलं आहे. का तर आम्हाला ते योग्य वाटलं की कारण की आता आपल्या वेबसिरीजमध्ये तुकाराम हे पात्र सुद्धा लोकांना बघायची सवय लागलेली. तर काहीही काळजी करू नका, तुम्हाला कसलीही उणीव भासणार नाही नाऱ्याची, तेवढी आम्ही तरतूद केलेली. तर नाऱ्या, तुम्हाला जरी काय बोलायचं असलं तरी प्रेक्षकांशी 2 शब्द बोला. नक्कीच. सर्वप्रथम मी सर्व रसिक मायबापांचे मनापासून आभार मानतो आणि सर तुमचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद की तुम्ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि मी अतिशय चांगल्या प्रयत्नातून इथपर्यंत तुम्ही मला आणलेलं आहे की म्हणजे एखादा माणूस एखाद्या दगडाला आपण टाच मारून त्याचा देव बनवतो, तसं तुमच्या सानिध्यात राहून माझी थोडीफार सुधारणा होत चाललेली आहे. आणि तुम्ही एवढी मोठी जबाबदारी जी माझ्यावर टाकलेली त्यासाठी मी अतोनात प्रयत्न करेन की मी कुठं कमी पडू नाही. आणि रसिक मायबापांना ही नम्र विनंती की जरी समजा एखादी चूक माझ्याकडून झाली तरी ती मोठ्या मनाने पोटात घालून घ्यावी. आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल अजून पुढे नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तरी सर्वांना अजून एक नम्र विनंती की ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आमचं काही चुकत असेल किंवा तुम्हाला काही उणीवा वाटत असतील तर त्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा. परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद. जे आपण एक प्रदक्षिणा घालू का 5 घालायचे रे? 5 देवाला म्हण काहीतरी, देवा चांगली बुद्धी दे. होय, इथं पाया पड एकदा. चला, किती झाले लक्षात ठेव. मॅडम, अगो बाई कुठे चालली ग? होऊ दे दर्शन, होऊ दे तुमचं, नंतर बोलू. कुठे चालली तू? मी आपण बरोबर करू. कुठे चालली? मी चालली माझ्या भावाच्या घरी. का? ते माझ्या भावाला पोरगी झाली ना, तर ते काय म्हणतात त्याला, बारस आहे. होय. हो, आता 3 का 4 महिन्याची झाली ना पोरगी. हा, तर बारस आहे, म्हणलं यावं जाऊन 2-3 दिवस राहून. मग काय तर. आणि म्हणजे चुलतच भाऊ आहे, तसं मला कोणच नाही, आगे बी नाही पिछे बी नाही. मी आहे ना. तुम्ही आहे की, पण भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही मला. मग ते चुलत भाऊ आहे, तर त्याचा फोन आला, ये बाय म्हणला 4 दिवस तरी. तर म्हणलं येते. मग चालली आता बघा. बरं, कशी जाणार आता तू? आता चालत चालली, एसटीने जाणार आहे, स्टँडवर चालली. स्टँडवर तर निकी सोडवाय कोणाला तरी, कवा चालत जाणार? आता कोण दिसतंय का इथं? कोण पोरग बी दिसना, कोणाची गाडी बी नाही, काहीच नाही, कोण दिसना. जाऊ दे आपलं, आपली 2 बेवडी फिरते तिकडे तिकडे, ते बी दिसना. ते
ते तर दिसायला सकाळपासून दिसलंच नाही मला कोण. जाऊ द्या त्यांचं कशाला नाव काढून मुडाप करताय माझा. जाऊ द्या मी आपलं जाते. वाटलंच तिथनं फोन बिन करीन तुम्हाला. बरं लवकर ये मग. आता 2 दिवस राहते का 8 दिवस राहते का 15 दिवस राहते? एवढे दिवस कशाला राहते? भाऊ म्हणला ये बाया कधी आली नाही लग्न झाल्यापासून तर येऊन जा. बर मग बर आपलं जाते 4-8 दिवस राहते नाही ती माघारी. बर ये चालेल जाय. मम्मीची काळजी घे. हा मग मी एवढी धंदा कटाय काळजी घ्यायला मग काय पोरगा आहे. येऊ का? चला बर बर हा. चला आपल्या प्रदक्षिणा घाला. आता संगी गेली काम तर घरातली उरकत नाही. कवा जायचं स्टँडवर कवा गावायची इष्टी. सगळा दिवस रे वाईट जाणार आता. लय बेकार तोंड बघितलं अख्ख्या गावातलं. बोल पटकीने काय म्हणते? अरे इकडे कुठे चाललाय तू तर घेऊन तुझं? मी का सांगू माझ्या कामाने मी चाललोय. माझ्या जवळच्या जोडीदाराकडे चाललोय. नाऱ्याकडे चाललोय मी. होय बरं चल की मला स्टँडवर घालव. जा सरळ तोंड करून सरकी लाड लगेच म्हणते. तुझा ती नवरा कुठे गेला? अरे काय माहिती बाबा कुठे गेलाय सकाळपासून. तुझा नवरा तुला असतो का नसतो घरी? ती तुम्हाला सोडतोय का नाही? माझा का तू हक्क गाजवत असते संगे? जा की सर वाट धरली तर हाय असंच निघायचं. अरे बाबा ते चौकात पोरं बसल्या टावाळ एकतर. माझ्यासारखा ती टवाळ देह आहे का आपल्या गावात? अरे बारकेच आहे ते पण कसली नासक्याची तुला माहित नाही वय. तू सगळे माझं चांगल्या कामाचं गाणं मला चल चल फटकीने तू सोडून जायला वाद गा. एवढं मला फक्त सोडून स्टँडवर मग कुठं जायचं तिकडे जा. चल की बाबा कुठल्या बाजूला ये मला वाहनाचं ब्या वाटतं. अरे एवढा दोडची झालाय तुला भेह वाटायला लागला. पण सगळे तू चालले कुठं? अरे माझ्या भावाच्या गावाला चालली रे. तिकडे तोंड काळ कर आता. फिरकूच नको संगे गावात. वहिनी तुम्हाला आता गाजरा बिजरा घ्यायची काही गरजच नाही राव. एक नंबर दिसताय. गावा की असंच चाललाय गावाला तर. अरे लोक दगड मारतेली मला काल लवकर पटत दिशी. काढ काय तुमचं तुला कळत नाही वय. जावर जावा. अरे काढ की गुतलंय. अरे का आता काय भांग बिंग पाडून देऊ का फार? की आता तशीच. अरे माझी मी गेली असती ना ती परवडला असता रे. खाली वाचावली हरण्याचा कोणाचा आवाज दिला मला. अध्यक्ष सारखं दिसत होतं. तू आता जा. मी इथपर्यंत मी काय सोडायला येत नसतो. आता काशी काढवली असती तरी चालला असतं रे तुझ्या. आता जाते का घेऊ त्या जब्याला घेतो तसं लात खाली मग. अरे तुला अरे तरी हाय का तुला? आणि तसेच काळ कर. अजिबात गावात फिरकू नको. नको सांगू मला काय करायचं ती. नाऱ्याकडे जायला वेगळीच मजा रे. बसला माझा नाऱ्या भाऊ. काढता बघू दे तू. पण काहीतरी नियोजन असलं तर काढायसाठी चालू आहे. ठरल्याप्रमाणे आलो का नाही वेळेत? थोडा आहे पण 10 मिनिटं उशीर झाला. ते बी का ती अवलाद भेटली वाटत. कोण अवलाद कोण आहे माहित नाही तुला? सांगे होय. हा त्याचं काय चालली कुठल्या तर गावाला. बर तर ती म्हणत होती की हऱ्या चल रे मला टॅनवर घालवायचं. आपल्या गावातली पोरं थोडी टोकार येत असं तसं. तिला कुठं माहिती गावात 2 टोकार येत. मग ती काय झालं गेलो बर का सोडाय. पण वाटत मागणं अध्यक्ष थोडं गडबडीत असते. बर भाप करून जवळ आले हरणा दिला. त्याला लय गांचळ द्या. संगीला वाचवली म्या. काय बोलतो? अरे थोडी वलती पालती झाली संगी बर का. पण वाचली ना. मग जाऊ दे. ह्यो का ताडा इकडं कस काय? अध्यक्षांनी बोलावलं दोघाला. अध्यक्षाने बोलावलंय? हो. अध्यक्ष काय आमदार आहे का? अध्यक्ष काय खासदार आहे का? हा बर का पंतप्रधान आहे अध्यक्ष? अरे सरपंचाला मान असतो गावात. त्याला कोण विचारतो अध्यक्षाला? अरे सदस्य पदाला का उभा राहिले तर जवळ जवळ 30-35 मतांनी पडलं. आणि उचाने काटाने माणसं ताणत या. त्याला सांग येत नाही म्हणून. बरं सांगतो. जापळ इकडे तसं नाही. अध्यक्षाला सांग अरे नाऱ्या 10 मिनिटात येते. ती झालं रे. आधी तुझ्या पुढे जॅके आणल्या त्या माणसा पुढे जायचं म्हणलं. ह्याला कशाला बोलावलं असेल रे? मला काय माहित नाही. काय चुकलं नाही ना आपलं? अरे ह्याने एकाचं 2 जर केलं तर तुडवणला का ती? ते आपल्यावर कमी तिकडेच नाही फिरतोय.
सोसायटीचं इलेक्शन नाही वय आलं तुला का वारंवार तीच सांगतोय मी. खरंय तो का आता जिकडे बोलाल तिकडे चांगलं आहे पण एखाद दिवशी पाया खाली घेऊ आपण. मग मी काय म्हणतोय जाऊन यायचं का एखाद्या वेळेस फायदा बी असू शकतो. एक काम करू हा गुत्त्यावर जाऊ हा 90 घेऊ थोडी घेऊ. हा आणि जाऊ चल बोला आलं पाहिजे ना. चल 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 चल. हो. जब्या हा तुला किती वेळा सांगितलं त्या हाऱ्याला नाऱ्याला बोलवणार. अहो अध्यक्ष जाऊन आलोय घेऊन सांगितले त्यांना तुला लका कुठलं काम सांगावं आणि तो दड केलंय असं काय सांगितलं त्यांना कशाला येतील. सांगितलंय. हो 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 कशी डुलतच आले ती. आज लवकरच सुरुवात झाली यांची राव. नाही नाही मी नाही पिलो. मग हेच तुला पेलंय कसं का? काय? हेच थोडी पिलंय मगाशी काय मी बी आता पितोय. ए ए अरे काय तसलं पेतय का हा आणि तुला काय सांगितलं होतं. पितो गांजा चल. अरे गांजा आणि दारू आमचा राडाच असतो दे गाणात. अरे पण हे तर माझ्या घरी कशाला बघ कशाला बोलावलंय आम्हाला कामधंदा आहेत सांगा पटकन. नासकी कशी लय कामदार असले अरे वाय जरा तोंड आळणी पडलं होतं माझं. आला की चुलीत तिकडं आम्हाला काय सांगताय. ए, अरे अरे काय बोलतोय असा काय सांगतोय ती पार्टी करायची आज आपल्याला ते आम्ही रोजच करतोय ते गाणात असतो आमचा नेता. आणि ती बी तुला सांगतो आज सांग की काय आणलंय आपण ती. दाखवा की सांगायचं का दाखवा की अहो, हे आम्ही रोज पाळतोय. दाखवायचं असं दाखवायचं बघा बघा ए नाऱ्या बघ इकडे कस काय जब्या हा होते पळ तिकडे. नाही काय अध्यक्ष राव हा? तुम्ही बी दंगली लय मनाला लावून घेता राव. हे नारे दापाया दर जब्या अहो अध्यक्ष इंग्लिश कसं काय तुमच्याकडे आज. अरे म्हणलं आता काय मोडतो का पाय नाही नाही ना चांगला नाही दाप. काय म्हणलं आज म्हणलं हाऱ्याला नाऱ्याला खुश करायचं. हे नमुना आहे ह्याच्यापेक्षा एवढीच आणली मोठी. जाईल पळू बिळून राव अध्यक्ष. अरे एवढीच मोठी खाली घरात. आम्ही असलं पिऊन पिऊन सांगायचं या. बरं चला पार्टी करायची आज काय डोक्यात आयडिया काय माहिती माहिती आहे का एकदम आपण पार्टी देऊ अध्यक्षांना. तसं नाही पार्टी काय मी आता मी मटण आणेल की पण तशी नाही पार्टी करायची. मग पहिलं आपण बारकं बारकं होतो तेव्हा गावरान पद्धतीने पार्टी कशी तसं म्हणताय होय. करायची तशी पार्टी. हायला मुजुराव मग वाड्यातनं ह्यातनं पार तुम्ही आता नदीला काढताना आम्हाला ती मासन बिसन धरायचं. आपण पहिलं किती मासा धरायचो नदीला जाऊन आपल्या आणि त्या पार्टीला मजा आहे बरं का नाऱ्या. माझ्या आणि आपलं बालपण एक जगू ना कवा तरी आपण. बालपण असंच गेलं आपलं. हा? कुठं वाड्याने हिन कुठं नदीने हिन कुठं मास धर पण काय मासं निघायचो पहिलं. पण मला काय म्हणायचंय जायचं का रे? आपण आता मस्त मोठं झालोय पण बालपण बी जगाय पाहिजे. त्यावेळेस आपण जगलं नाही बालपण आणि आता वाचतंय बालपण पाहिजे. खरंय चला, चला. आहे का नाही? अहो, काय जायचं नाही ती बाटलीच बघा ती खाली बी लय मोठी आणून ठेवली मी खांबा. आणि मग खांबा एवढाच आणलाय खायला आज हा? आणि ते आणलंय ज्याब्यालाच मग हा रे, त्याला टोचणार नाही ना मोठं त्याला म्हणून. त्या एवढ्यात आवटच होईल. मी हे आहोतच मग आज चिंडा बाकरी डमडम काय टमटम काय विशेष नाही. हा. हा ते रे आपली बघू की गेम कुठं तरी काय ते तुझ्याकडे असणार केला का नाही आहेत बरं का जुनी पण बघावं लागतं माळाव टाक मागल ती कसा त्या वाड्याला मास पकडत होता. ती दुसऱ्याला गळ चोरलेला मी त्याच्यावर चाललेलं. बरं चला घेऊन लगेच हा? खायला आज माझ्या सगळ्या पार्टीत आधी ए अरे आणलंय का सगळं सामान. अध्यक्ष सामानाला काय लागतंय एक खेळ कणी एक खेळ असला बाई अध्यक्ष. काय सरळ चाल की एवढं दोन कोट पेलं की लागला अहो का काय सुधरानाच राव. अरे पण रस्त्याने यायचं का ते इकडं आणलेलं का अध्यक्ष मावाळ टाकू का ठोका ओट त्याला माश्या काढायचं काय ते मास धरायचं लका पार्टीला अरे टाकू होय. आता आणतो काढून राव अध्यक्ष. पळापळी होईल मधलंय भेटला नार्या त्या हारायचा बाधी लागत जाऊ नको नका आगे मावळ ती काय काय झाडपाला खातो का काय नाही अहो ते चिचा घ्यावा म्हणलं पण चल 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 पाट पडला का चल चला चला अहो चालू आणण्याविषयी गाडी आणायला पाहिजे होती. अरे बघितलं काही गेला आता खाली गाडी आणायला पाहिजे होती. असे जंगलात नको चालवले चालत जंगलात हीच खरी मजा आहे. रोज गाडी फिरत नाही होय. हे जायला घेऊ काय गाडी पाहिजे होय रे. बस झालं बस झालं अरे
अक्षरशः तुला खोटं नाही सांगत अरे चाललंय काय करतोय काय अध्यक्ष असं ट्रकने मासं पकडल्यात एका एका वेळेस नाही एवढा तर तोय माझा तू मग धरतोय कुठला जावा मग चोरल्याच आणि मी याला साथ द्यायला तुम्ही तुमच्याला का नादी लागलं चुकीचं का एवढ्या अडचणीतनं हाऱ्या रस्ता काढला का तो तुम्ही काय करा माझ्या पाऊलावर पाऊल टाका तुझ्या पावला पाऊल टाकतो म्हणजे गाव तोंडात शेण घाल का हो शेण कशाला घालून मासं खायचं आता आमच्या मार्गावर चाललाय ना आता तसंच चाला वाम मार्ग आहे का तुमचा वाम नाही किती चांगला आहे. राहिली अध्यक्ष नदी थोडीच राहिली आहे काय तुम्ही काळजी करताय काटा कुठं लागा रस्त्यात काटण कुठं लागा अध्यक्ष काय रे काय रे हो का तू क्या ए नाऱ्या बोलू तू केला घेऊन जाऊ की बोलवायचंय कशाला आता तिकडे नदी जवळ आली 2 हातावर जाऊ असंच आणि घेऊन जा मग हा, चला. चला 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 की त्याला जब्याला घे की पुढं ए, यार काय चाललंय? चल की. कसं पाणी अरे त्याला टाकची बिकची पाण्यात नाही बिल बाला मत आमच्या हे आपलं जोडीदार बीत बसले 2 जण चला या लागा ए अरे वर कोट्टा इकडे खाली चाला की ए, चला लगा आपला जोडीदार बी कचरा बसला इथं अध्यक्ष लगा मला इन कर यायला लगा हा मग काय तर धरलाय काय मासा लगा मोठा मासा गावलाय अर्धा किलोची गावली काय बांधाऱ्याला वाढलंय खाली बिली पडतील माग सर नाही का पुढं ए माग सरून बस ए तुक्या कुठे तुक्या हे तर बसलाय होय ना नार्या हा की गळ टाक खाली काय तकीच टाकतोय निघतंय काय हाय, निघतंय like कसं बसतं? लई दिवसापूर्वी ती करत होतो मासा धरायचं पण आता एवढ्या ह्याच्यात जरा जोरात गुतली राव चिला हा ओय धर पिशवी टाका पिशवी पिशवी घ्या ए इले टाक बाबा ए अरे त्याला काय आपल्यावर लक्ष ठेवा आणलाय काय ए यार या केला का अध्यक्ष या पिशवी आली इकडं होय बोला लागला का नव्हते का नाही लगेच लागले ना आता कसं काय लागलं करायचं खांदा बाबा तू क्या धर आयला झटकाच होतोय बरं का पाणी जोरात आलंय ए कथा खातो का काय अरे का पिऊन आलंय काही अरे आपलं अजून घरीच आहे ती प्यायचं खायचं हायला काय मासं गावत्यात आहेत आज नका जिंकी अध्यक्ष 4 आणि 5 किलो शिवार तर मासाच गावा नाही हो दूर नीट तर त्याला अरे मिळणार आहे का डॉक्टरकडे जायला लागेल मग आयला झटका जोरात मासा काढायला म्हणतोय तिथं. मासं खायचं वा 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 होय शिकवल्याच ह्याच्यात काढू का नाही काढा काढा टाकू का ए लागा टाक तू मला सांगतोय लागा मागाच्या दरनं अय्यो यायला चेला ते काढलेला का काय काढतोय तरी बरं अवघड आहे लागा पावशेरची तरी काढायची आता गावली त्याला काय करू आता काय आता मासा गावलाय शांत बसा तुझं लागा पहिल्यापासून असलंच काम हा, आपण पोषक काळजी- पायाचं येईन कशाचं काय आयला आज माशाचा झटका झाला झटका त्यो वाहतूक मंत्रीच आहे हा. नाऱ्या तुम्ही काय करा विका तुझ्या घरी तोडा आहे ना काय हाय हाय चालू काय करा तुम्ही तिघं जावा आणि ते तोडून घेऊन या
आम्ही तर मोर्चं नियोजन करतो जे पिशवी देते मग मागाशीच नव्हतं वय राव म्हणायचं मग गेलो नसतो वय चला विकासराव आला विकासराव घर कुठं आहे तुझं काय वरते आला का फार फेस पडला लागा तिथं तोडलं असतं तर बरं झालं असतं यायला एवढ्या तरी इथं नार्या हा कसं करायचं पीस हॉटेल पीस हाणायचं होय विकास किती वेळ लागल 2 तास लागतात 2 तास लय एवढा मासा असते तो लका आपल्या ते गाव अध्यक्षाने काम सोपावलं 2 तास इथं लागल्यावर पार्टीत 10-15 किलो मासा आहे तवर संगी येईन तिथं बरं गोळा उरकतो घेऊ लागतं उरका नार्या वाजला की मदत करू लागा अरे मला येत असतं तर मी याला का हाताने सोडलं असतं त्याची सत्तराची गरज नाही मला 2 मिनिट पण चांगला तरी हात बसलाय बरं का होय नार्या मी काय म्हणतोय विकासराव तोडतोय तर नाही खरंच नियोजन केलं पाहिजे चल येऊ बाबा आलो जाऊ ना बरोबर चल अरे काय बी म्हण पण बरं का तुझं डोकं लय चांगलं चाललं बरं का अरे नाही तर अवघड झालं असतं हो तेवढं झालं का आपण होत 90 मारून होती मग आपली तेच की फक्त एक काम आहे त्या अध्यक्षाला कळलं नाही पाहिजे काय खेळतय तेव्हा ते कुठे चल तू माझा ऐक नको आपलं अध्यक्ष काय म्हणताय अरे तुला म्हणलं होतं त्या विकासकडे जा आणि मासा तोडून ये हा इकडे कुठं बोंबलत निघालाय नार्या दिल्यात ना आपण हा दिलं की इकडे कुठं दारूच्या कुत्याकडे निघालाय इकडे कुठं दारूच्या कुठे इकडे नाही दारू शी बाथरूम बांधाय काढलंय मी ती किती मॅनेजमेंट काढत होतो तोंड घेऊन इकडे चाललाय मी बघितलंय आणि हे तर सांगतोय वैर इट किती लागल आणि काय किती लागल मोजमाप करत होतो गौंडे काय मोठा नाही मोजमाप करत होतो मागल्या आठवड्यात गावंड्याच्या हाताखाली बरं का त्याच्यामुळे इथं कशासाठी आलोय माहिती आहे का ते गावंड्याच्या हाताखाली जाऊन देतात नका अरे ती बनवायचं कुठं कर बनवायचं वय हो काय अध्यक्ष काय रे तुम्हाला काय नुसतं अध्यक्ष नावाचं आहे तुम्ही अहो दरबारीनं आपण पार्टी कुठं करतो वाड्याला मग वाड्यालाच करायची पार्टी दरबारीन वाड्याला नाही करत त्या चित्रखाली बी असती नदीला बी असती नदीला आणि वाड्याला आणि इकडं तिकडं अजिबात कुठं डोक्यात धर नका तुम्हाला माहितीये का काय संगे गेली 2 दिवस झालं तिच्या चुलत भावाकडे जाऊ दे की मग आपल्याला काय फरणार आपल्याला काय म्हणजे घर मोकळं सगळं हा करू ना तिथंच मग काहीच अडचण नाही अचानक आलो काय करायचं अध्यक्ष असताना येऊ शकत नाही ताकद नाही त्याची. अध्यक्षांच्या संगी पुढं काय थोडं वजन आहे होय. मग काय एक बोलायचं काम नंबर नाही. वजन अहो त्या दिवशी तुम्ही हरणा वाजवला संगीला असं मी हॉल पडावली उलटी पालती झाली संगी तरी सुद्धा म्हणले अध्यक्ष सारखा माणूस नाही म्हणली असा माणूस होणे नाही ही म्हातारा उगाच आपण निवडून दिलंय म्हणली काम बी कराना सगळं गाव मागं पडलंय ते तसला टँकर आणलाय भंगारजार त्या टँकरनी पाणी काय पुरतं का मी काय म्हणतोय ऐक मला काय तू हरभऱ्याच्या झाडावर चढवून नाही मला माहिती आहे ना गाव किती शहाणा आहे ते मला माहिती आहे की आहे की बरोबर गावात तू नार्या संगीता वहिनी तो जजमेंट कांत्या आणि तो तुक्या हे 6 आणि ते संगीता वहिनी ही 7-8 जण जर सोडली का नाही मग लय भारी गाव होईल पण ही 7-8 जण जर गावात मिक्स झाली का नाही नाचतं गाव होतं एकदम जेव्हा एका माताव्याचा नातावा तुम्हाला ही 7-8 नदीला बनवू नदी नाही माझ्याकडे लागलं संगीच्या घरात तेल मीठ पीठ सगळं फुकट आहे कशाला तुम्ही टेन्शन घेताय काय माहिती आहे का करायचंय ना तुम्ही जाऊन करा आम्ही फक्त जेव्हा येतो अध्यक्ष वेळ पडल्या पलीकडला कातडा देऊ दानाला आपण तुम्ही का काळजी करताय तुला ऐकू गेलं होय नाही काय सांगा ते काय करा बनवा आलो तुम्ही जेव्हा चालतंय अरे ओके ना अरे एकदम ओके टाक पाणी मला काय म्हणायचंय ना अरे बोल की आपल्याला मासा गावला 12 ते 13 किलो बरोबर अरे आपण पिलोय तुला मी एक सांगतो
काय त्या अध्यक्षाला चुकून म्हणून जाशील पिण्याच्या नशेत हॉटेलला दाखल एकलेला ह्यांना कशाला सांगायचंय जावा. तीच की म्हणतोय पण संशय येण्याची शक्यता आहे. नाही काय ती गेलं की आता अध्यक्ष निघून त्याचं काय. अरे तू कसं पाणी ओततोय मासा हातात घ्यावा लागतो असा मग वाटायचा असतं का ना रे. तुला मी नेहमी सांगत असतो थोडी पेत जा थोडी पेत जा. मी बी पितो की पण त्याच्यावर घाली पाडलेलं याच्या होय ना रे. पार्टी मात्र पार्टी बाय पार्टीच होणार आहे काय. अरे तुला सांगतो मास आहेत ना मटणाला सुद्धा भारी लागते पण ते बनवता आलं पाहिजेत. अरे तू असल्या एक नंबरच लागते. अरे मला कोणा शिकवलंय म्हातारीने माझ्या. अरे माझ्या म्हातारी खेकड्याचं कालवण बनवायची. खेकड्याचं कालवण जर बनवलं ना तुझा आमच्याकडे एखाद्या दिवशी जेवाय आला ना अशी बोट चाटल्यागत बोट चाटत चाटत घरी जातील. लाज वाटली पाहिजे म्हणून मी तुला बोलवत नाही. जुनी मैत्री लगा मला कधी म्हणलाय का खेकड्याचं कालवण खायला घे म्हणून. तो मला बोंबील तरी चारलाय का रे कातड्या एकदा तरी. साधा का बोंबील कधी चारला नाही. मासन खेकडन अपेक्षा ठेवतोय माझ्यासारख्या हलकट माणसाकडून. झालं आता संगीतच्या दारात अध्यक्ष जब्या. होय जब्या कातडा आपल्यात मिसळानाच एवढ्या ह्याच्यात. जब्याचं कसं आहे माहिती ते डबल डुलकी नाही नाही डबल डुलकी नाही. मग काय सोसायटीचं मतदान जवळ आले त्यामुळे लाळ चाटतंय अध्यक्षाच्या पुढे मागे पुढे. अध्यक्षाला मागल्या वेळेस कसं पळापळी करून सोडलेली तसा झटका करू. चल जाऊ दे आता मस्त पैकी डम डमाक डम डम करून टाक. जप्या बोला कवा यायचे रे ते हरियाणा रे. कधी गेलेत कधी येतात काय माहिती. एक काम कर काय कोलप तोड. अयो का तोड की काय होतंय त्याला. नको सांगा वहिनीचं करू पाहिजे. मी सांगतो मी देतो नवं कोलप. नको तुम्ही तोला. मला वाटतंय ब्या मला बी तेच आहे. आता ताई सांगा वहिनी येण्याचा टाइम झालाय. थांब आपण नको उघडाय हाऱ्याला नाऱ्याला देऊ दे उघडते त्यांना सांगतो का तिकडे नदीलाच करू तर काय ते लय अवघड आहे त्या हाऱ्याचं नाऱ्याचं. शेवी बिवी तरी बघ जाब्या दिसतीय होय जाब्या काय अंगलट तरी यायचं नाही काय माहिती आता. लागलोय ह्यांच्या नाद्या लागलोय. अध्यक्ष हो काय असं राखण बसले का काय बसलाय. हे किती किलो आहे. ही 12 किलो वर 300 ग्राम भरलं का नाही काय 300. अरे दीडच किलो असते. नाही राव अध्यक्ष आमच्या संशय घेता तुम्ही राव. तुम्ही का जिथं जाईल का नाही तिथं कट हाणता. अध्यक्ष माशाला घांडे असती ती काढून तळसून आणलेला आहे सगळा. म्हणजे 10 किलो घाण आणि 2 किलो मास. बघा घ्या मध्ये उघडदार नाऱ्या उघड दरवाजा. दार बिल नाही आपण कर नाही. अरे ह्या लव ह्याला बी आहे ना अध्यक्ष. नाही मी थोडं पिलेला काय जाव्यात तुला गेला तर खाली लाव की त्याला डोक्याने दरवाजा मागल की नव्हतं पडला डोक्याने. आता काय होतंय रे आता कंडिशन नाही. संगीतात दरवाजा आहे ना. आता संगी नाही घरात बाहेर गेली कुठं गावाला. असं अयो हिताची हवी शेवे लाव शेवे उघड जाऊ दे. नाही काय अंगलट तर नाही यायचं. अरे काय येणार नाही ना. कुठे अयो हे काय रे. हाय 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 अरे यार काय केलं अयो काय लगा अवघड काम आहे लगा. अरे तेल सांडवलं का काय सांगितलं. तेल नाही अध्यक्ष पाणी सांडलं डरम सांडला काय सगळं वाटव झालं. मला काय म्हणायचंय ही बनवाय सुचल का आता तुम्हाला. नाही लगेच बनवते. तुम्ही काय करा आता तुम्ही दोघं बनवा. जेब्यान मी जातो मला थोडं काम आहे देवळापाशी बसणार आहे आम्ही थोडं. चल जेब्या आपलं अरे आपण दोघच करायचं होय.
अरे त्या जब्याला आणाय जावं लागेल. तिघ जरी लागतील इथं दोघाचं काम आहे जावा. हे ठेव तिथं. चल जा. जब्या दिलंय आता हाऱ्याच्या नाऱ्याच्या ताब्यात सगळं. बनवतील ती बनवतो ना. मग म्हणत होती तुला म्हणत होती जब्याला ठेवा इथं. तुला हाणलं जास्त सारखं त्याने. हाऱ्यासारखा तुला हाणतो एखाद दिवशी बड हाऱ्याला माझा हात आहे तुझ्या पाठीशी. अरे इकडे काय काम आहे बनवायचं ठेवलं सारू. पलीकडे सर म्हणलंय ना पलीकडे. हार्या अरे बनवायला लावलंय तुला. तू इथं काय करतोय? त्यासाठी तर आलोय. म्हणजे बनवाय फक्त 2 माणसं आहे आम्ही. मग कोण? आम्हाला काय जीव नाही. संगीता वहिनीच्या घरात करण्याचा निर्णय कुणाचा आहे? संगीच्या वहिनीच्या घरात करायचा निर्णय आमचा आहे. पण पार्टी कोण्या द्यायचं ठरवलंय? तुम्ही. पण मी काय म्हणत होतो तू नदीला करू. तुम्ही काय म्हणला? संगीता वहिनीच्या घरी. मग आता करा ना आम्ही जेव्हा येतो कर ज्या त्या पिठावर कुठं हा येतं काय? तुम्हाला काय कळाय पाहिजे राव अध्यक्ष. सगळं फुकट आहे म्हणून तिथं आम्ही घेतलं ना. नाही तेल चटणी आमका काय नाही लागत माशाला. आणि होय पात्रा काय ह्यांच्या बरोबर लागाडलाय. ह्याला तरी सांगा की बनवून. मी काय म्हणतोय ऐक. आणि का इकडे पळ काढलाय माहितीये का? संगीता वहिनी घाबरती तुला. मग तेवढं आहे. फक्त म्हणून ही जिम्मेदारी तुझ्यावर दिली मी. नाही मग नारायण मी दोघंच बनवतो. आणि मग मी तुला म्हणलं नव्हतं का संगीता भीती. बरं अध्यक्ष तुम्ही इथंच बसा. माझ्या डोक्यात होतो काताडा नाही का? आम्ही दोघे जातो फक्त खायला या. ह्याला जरी लावलं का नाही संगे ह्याला मारल नाही पण तुम्ही दोघं असल्यावर टाकते संगी तुला. म्हणून मी भाकऱ्यात थापणार आज. भाकऱ्यात थापत असतो. आवाज द्या. देतो चांगलं मार खाऊ द्या. खाऊ द्या फक्त जेवायचं. चल अरे शिस्तात का नाही मासा आजच्या? मास मगाशी शिजल्या. थोडा रसा घातलाय तिकडं. रसा सेपरेट होय. हो आयला आता मस्तपैकी तुला भाकऱ्या जमतात का टाकाय? मला जमत असते तर मग काय बोलायचं. सर पहिल्यापासून लाखा नुसतं उंडग लाखा कुठल्याच ह्याच्यात टाकलं तरी लाखा ती तुला जुळतच नाही. पण अरे होय रे तुला का माशाचं कालवण बी केलं. हो भात बी केला. आता भाकऱ्या बी करतोय. एवढं सगळं जमतंय कस तुला? अरे मी हैराण का माणूस तुला तर माहिती नाही. ते झालं बायको सोडून गेल्यावर तुकडा घालायच कोण नव्हतं. शिकलो बाबा काय तोडकं मोडकं. आधी काय करायचो कापणे करायला गेलो की कानावला व्हायचा. हळूहळू हळूहळू आलं हातावर सगळं. हे अवलाद बघ की. हे कातड्या तू कस काय इथं प्रकट झाला? कशाला? तुम्हाला मदत करायला. खायला बरं झालं की भाकरी थापायचं. अरे मला भाकरी नाही. कशाला इथं आलाय? दुसरी काय मदत आहे का नाही? दुसरी काय ह्याला चुलीला जाळ फुकाय ठेवायचा का? चुलीला तरी काय अरे कशाचं काय काय अजिबात कामाचं नाही ना. 12 भाकरी करायची त्या. तू एक मी एक काताडा 1 3 अध्यक्ष 4 तुक्या एक झालंय गायब. टाकायलाच गेलं पण येणार खायला उतारणार. जाऊ दे मूर्ती. थोडं पाणी उतर करतो चालू. पाणी का? काय रे? अयो तुझ्या बापाने का माझ्या बापाने पाणी ओतलं होतं? अल्ला का हरे तूच म्हणलं. अरे काय असतंय काय पाणी काय का? लका पिठाचा फार नामो निशान तो मिटवून टाकला लका नाऱ्या. अरे हरे आता तूच म्हणलं पाणी वत म्हणून ओतलं मी. अरे एवढं पाणी वाटते तो एका भाकरीला. आता मला काय माहिती. लका सगळा उद्योगच केला. कशी लका तू काय भाकरी टाकायची होती लका आपल्याला काय खीर बनवायची होती काही सगळे खीर करून टाकली. काताडा आल्यापासून नासक नाही शान या आपोशा पायाचं त्याच्यामुळे गोळ झाला सगळा. ती कुठं गेलं डराम? अयो आय नाऱ्या आता तोच उद्योग वाढवला केअर करायचा चकाचक. मी तू जाऊन चक्कर टाकून थोडं. अरे सगळा लका राडा. आता मी काय करू? आय 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 भरावं लागेल आता काय. अयो बरं बाबा आता काय करतो. अरे काय झालं का? करतोय आज सुद्धा येऊन द्याय नाही ती.
पिसळलेला का ते एवढं कुठं करायची गरज होती का? अरे काय पण मला माहिती आहे तेव्हा पाणी मत आणला म्हणून मी बदकीने ओतला. आता मला काय इतकं वाटायचं असतं का? आता काय झाला गोळ म्हणायचं आणि काय पण झाल्यात बरं का. कालवण झालंय, भात झालाय, भाकऱ्या बी झाल्या तर जवळपास. बर अरे नाहीला का हा नाही आणलं नाही ना बरं ना रे जाब्या मस्तपैकी बेत झालाय सगळा. झालाय ना? झालाय तर आता ताव हाणू थोडी ह्याचा विषय झालाय ना. नाही खांबा आहे तो कान आहे ना मग हो नाही तर मग अध्यक्षाला बोलवायचं नाही आपला आपण खावा लागेल. तर जाब्या असं कर अध्यक्षाला बोलवून आण चालतंय. जा म्हणावं सगळा बेत तयार आहे या म्हणावं त्या तो कॅफे केला सगळ्याला घेऊन बरं. हा लगेच जा. चाल. होय त्या अवलाद जर आली तर लई खेळ होईन लागा संगी. सांगी कुठली ती गावाला गेली म्हणजे. गेली गावाला मला माहिती बरं का मीच नव्हतो बाई सोडाय गेलो तिला. पण काय म्हणली होती का जाताना 1-2 दिवसात ती काय 2 दिवसात म्हणली 2 दिवसात म्हणल्यामुळे का नाही त्यामुळे तर मी बी पण काय सांगा फिरलं म्हणजे हा अरे 2 दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे अयो, आजचा. आजच आहे होय. मग काय आम्हाला पण- घेऊ बसून येते ना अध्यक्ष येते सगळी. हो आर पण आपलं हेच ते अध्यक्ष घेऊन येते ना हा हो झालंय का ए हऱ्या अरे अरे संगीची लका टाकीला का तो मोकळी गेली. संपवली. जाऊ द्या मरू द्या द्या काय अरे पण लका तुझं घर असल्या मुली करतोय तू. अहो अध्यक्ष आता हो का पार्टीचं खोळ काढलं तुम्ही बरोबर का नाही नियोजन कसं वाटलं तुम्हाला बरं नियोजन झालं चांगलं. अरे कातड्या ते सुख वाढके सगळ्या ताटात नियोजन म्हणजे बरं, ए, ते- नाऱ्या, मी म्हणलं होय, संगीता वहिनीच्या घरी चला. अहो नियोजन म्हणजे आता ही फोकाटच्या फाकाटी एवढं भेटलं असतं होय कुठं. अरे पण ही नरड्याच्या खाली का असं उतरण का नाही पण ती यायची संगीता वहिनी आली म्हणजे ती यायची उद्या पण चुकून जा आली ना आपण जर जेवताना गावलो तर त्याच्या आईला बियाकारे हो होईल. हा, तुमच्या नादी लागलं चुकीचं आहे ना का माझं बी नाव अहो अध्यक्ष असलं झालं या नादच नाही आता त्याच्यातच खाऊ नको का चेष्ट बघितली मीठ कमी जास्त बघावं लागतं. त्यांनी ए, हऱ्या. मटण नाही ते मासा आहे तर हऱ्या. एक पीस अरे बेताने वाढ ह्या अध्यक्षाला वाढ. अरे अध्यक्ष करा चालू ए, हऱ्या. सगळ्यांनी वाढून घ्या. रस दे की रसा गरम होतोय तवर सुक किती तेल ना? होय हऱ्या. हा पण नदीचा मासा कसं काय अहो एकाच घेण्यापेक्षा का नाही तुम्हाला सांगतो हे मासा कसा ऐकन बरं ह्यातलं पीस किती 2 देऊ का 1 देऊ एक पीस लय बाजार नको. लागल्यावर घ्या अरे इथे ठेवायचं ए. काय, शिळं आणि झालं की मग ते. काय नाही घ्या घ्या नाऱ्याचं आता काय मला ती बाटली आणली, कुठे गेली बाटली बाटली मग कशी आणली आम्ही जाऊ. हा आणि आता काय म्हणणार आता काय नाही आता निस्तर असा नाही हे ज्या बियाला का फटकाला मांडून बसला घे की तुझं का ह्याला अध्यक्ष मी 2 घास कमी खाईन पण ज्या बियाला पहिला पाया खाली घेईन बरं का ह्याच्या कळानच ह्याला काम करणार आहो. होय रे हरे मी ताट घेऊन जाऊ का घरी जेवाय का हो मला माहिती आहे. खायचं इकडून खायचं इकडून काय करा सुरुवात खायचा विषय नाही. संगी आलो काय द्या वाटायला करायचं? लागलोय, मलाच द्या वाटायला लागलोय. हा, अचानक का मी आलं. माझ्या सोपवा संगीता वहिनी माझा एकटी माझं ताट तुझा एक अरे त्या बेती राहू दे तुला होय रे हरे संगीता वहिनी तुझा एक ती का तुला पाया खाली घेतली? हा, काय आणि मला सांगता पाया खाली घेतल्यावर मी हसून काढतो मी लय बेकार करा चालू आयला संगीता कांदा ही काय असते ना की इथं काय येतं? बघा इथं सगळं आलंय. आणि अरे फड कांदा गॅस करू का पण बंद कर झालं चांगला लय बेस्ट केलंय बरं का पण हा. कालवण आपल्या हातचं कालवण विषयच नाही त्याच्यामुळे मी काय म्हणलं लहानपणी आपण असं जेवायचो खरं खरं काय ते अरे खा लय लागा दिवस भारी ते लहानपणाचा दिवस आठवलं ना करमून जातं बरं का अरे अरे जेव केला का आलो जाऊन जरा जब्या काय? आलो जाऊन ए, आज जेव. दारू जर पिऊन आला हा. अहो नाही राव अध्यक्ष पाया घेतला. नाही आलो लगेच 2 मिनिटं लगा एवढं लगा केलंय भारी ते सांगितलं नाही तर म्हणे, तो काय- ये लवकर तो काय गायब झाला तसा तू बी हो म्हणजे काम झालं हा. होय, कुठं गेले तू काय मग अशीच सा टाकलं किती मगाशी गेला. लगा माझ्या घरातच नाही तो. हो सा टाकलं बाकी पाठ पडले अध्यक्ष काय बी म्हणा पण चिकनच्या मटनच्या रस्यापेक्षा माशाचा रस्सा कधी बी चांगला बरं का प्रोटीन आहे माश्या सर्दी जाते या जाती. हा सर्दी लय आली. मग
काकी अरे रसा असा झालाय टेस्टेड काय सांगायचं या तुला बोल बसतील दमाने खा आया दमाने खा नाटक बघ. ह्या मी आज मासं खातोय का लय हात बसलाय माझा माझं मी सारखं मासं मटण ह्याच्याच नादात असतो मी पण किती दिवसात ना खातो अरे मास मी वय कालच खाल्लेलं तुम्ही कसं म्हणत होता प्रत्येक वेळेस दाळ्यात जातोय मासं घेऊन येतो त्या दाळ्यातलं ह्याला म्हणलं होय ती थोडं आणतो मारायला हा कमी करला का आता खास तू हो मासं कसं आहे 10-20 रुपये असलं तर आणलं पावशेर आपलं जास्त होऊन जातो मटणाला कुणा आणता 400-500 700 रुपये किलो मटण आहे तुम्हाला देऊ का अध्यक्ष तरी मी तुम्हाला हराम खोरा तुला कळतं का रे? सगळं काम आम्ही केलं ना आता आला वर राहतं जेवाय हा जेवू दे ना का अरे त्याला कळा नको होय जेवू दे हा नारळ पाठवती ए नाही रे कोणा सुविधा चल मला भूक लागलेली आहे घे रसा देतला अरे माझा कसा आहे ती पीस खा मागाशी अध्यक्ष सुटून गेला काताडा आणि ह्यो आता आलाय जेवायला माझा पोस्टर असा घेतला त्याने खा द्या आणलंय का नाही काय मला ए हा मी आपलं चिंग झालं तुझं काय नाही तेव्हा ए जाबिया तू काय वांग खातोय काय खोबला काय रे घे की रसा बिसा मला खातोस हा मला का सोडून गेला तिकडे का आता उठावं लागेल आम्हाला सोडून माग टाकलाय म्हणतो आम्हाला सोडून गेला जाणार नव्हतो पण ह्यो म्हणला थोडी घेऊ ह्याने सांगितलं आलू आमचा पार्क ते काट ते झाला की कालवण करून कोण होतं का अपदा होय एकट्याने सगळं कालवण केलं ते नारे बी कुठे गेलंय गेलं प्यायला आता राव रोज एवढा कोरी पिणारा माणूस मी अध्यक्ष क्लिअर राहिलोय एक काताडी एक नंबर लावले ते तुझा विश्वास नाही माझा आयुष्यात नका तुला का सर कान केलं माझ्या तुझा विश्वास ठेवतो मी तुला कुठलं बी आठवण आता पेल्या देखी त्याला मागाशी बाटली आणलेली ते काय म्हणते बघ कार दिकीला का बापूराव अरे कुठे आपल्याला नाही आता वक्चिन की पार ताटात आपल्याला राहू दे करते आणि इकडे चौथी बाटली तरी लागा बाटल्या गालास कुठे लाव की तोंडालाच लाव एवढी मला अध्यक्ष काय होतं लाज वाटते तुमची इकडे तोंड करून लावतो जरा आपलं ओरखल चल ते संगीता वहिनी यायच्या तशी त्याच्या आईला वाईट तार चढली पाणी टाकलं का ना नाही मला डेअरीने जोडा ना अध्यक्ष अरे मोड त्या संगीता वहिनी संगीतच म्हणा संगीत वहिनी असते वय संगीत हा कांत्याची बायको सांगे मी जरा उभ्याने जेऊ का अध्यक्ष मला टाईल मध्ये जेव्हा लय आवडतं पेड्याव ना पालता पडली पोटावर असं जेव असा अरे काय माणूस आहे का ह्यांच्यात येऊन चुकी गेली मी पडशील का होणार रवा कुठे रवा द्या की मला तिथं ह्याच्यामुळे लागत दार देत ना तुम्ही अरे बस खाली पे बाबा जेव्हा पटके मी तुला आता खाली घ्यायच्या आधी मला 2 रवा टाक बर का मी लय बेकार माणूस लय बेकार सरपंचाचा फोन आला मी जातो अध्यक्ष आपल्याला न देऊ जायचं की अरे आपण पिलू त्याला काय ते बघायला बोळे आपण काय आपण करू पाहिजे असू द्या आपण मटण खाऊ तो क्या आहे तो काय हा बोल की वाप्या क्वार्टर घेऊन येईन का आपल्याला अजून अरे क्वार्टर राहून द्या एवढे जीव बाबा पटकेन चल घरी जबे एकदम मस्त जेवण एक नंबर पण मला काय म्हणायचंय तू हरायला का ना रे
नाऱ्या तर बाथरूमलाच गेलोय हऱ्या अजून जेवत बसले खात बसले. हा किती खातोय लागा त्याला सुमार 2 पाया बसतय कुठं काही उभा राहून खातोय न मिळण्यासारखंच जरा. लय अवघड आहे त्या हऱ्याचं. पण मला काय म्हणायचंय संगीता वहिनी जर कळलं की तिच्या घरात असं केलंय तर आपल्या काय अंगलट येईन का? आपल्याला लय अंगलट येणार ते काय करू माहिती ऐकू ऐक जेबे काय करू ते संगीता वहिनी यायच्या आधी काय करू माहितीये का ह्या दोघांनाच गुतू काय आहे का ना उयू उयू जेबे हो संगीता वहिनी उतरली चल आता अरे इकडे द्यायला लागल्या सांगून टाकू घरी का नको सांगायला ना थांब आधी कुठं जातात बघू. हा बया लय दमली बाई मी चालून चालून तर पैसे सुद्धा नाही रिक्षा करायला. हो वहिनी वहिनी किती वेळ झालं तुमची वाट बघत बसलो इथं मी. असंच कसं अडवताय मध्येच मला रस्त्यात काय झालंय? त्या हाऱ्याने नाऱ्याने राव तुमच्या घरात वाटोळ केलंय सगळं. कसं काय बरं? अहो पार्टी केली तुमच्या घरात. तुम्हाला सांगतो त्याला म्हण नका ते तुमचं पीठ मीठ काय ते गॅस सगळं संपवून टाकलंय. हा पण तुम्हाला काय कळत नाही सांगायचं मग तुमचं ज्ञान गेलं आणि काय वागलं मग तुम्ही? वहिनी तो दारू प्यालाय दारू घ्या कळलं पायावर बसतोय पुढं लोळतोय खातोय. तू होता का बघाय गपकी वाई जरा. आणि हे कसं काय नाही त्यांच्या बरोबर माझ्या बरं हा इरबळ त्यो वहिनी तुम्ही जर 5 मिनिटं उशीर केला का नाही तुम्हाला सांगतो तुमच्या घरातच पत्रच तो उचकाटा घेत. मला फक्त कळू द्याच तुम्ही दोघं बी ह्यात शामिल होता दोघांची चामडे काढूनच वाया टाकते बघा आता तुम्ही फक्त. वहिनी आम्ही जर असतो तर तुम्हाला इथं सांगायला आलो असतो का? गावाला माहिती मग दिवसांगी कशी दिवसात चालणं दाखवती. हा लय नाटके नका करू तुम्ही मला फक्त कळू दे तुम्ही दोघं सामील होता मग बघते तुमच्याकडे आलेच मी. अध्यक्ष जब्या काही आपल्याला तनतन करून गेले हा म्हणजे करून जातोय गाव आणि आपल्या नाव हा आणि म्हणते दिवसात चालणं आबाळ आलं तरी दिवसात चालणं दाखवते. चल आपलं घरी. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन. मला मास्टर खायला आलोय मास्टर खायला. अरे याला बेत हो तर असा अध्यक्षाला मानलं पाहिजे. अरे अरे कुठे गेलता का जेवायच्या टायमिंगला लगा जेवायचं सोडून तो कुठे गेलता? लावाय गेलो जरा. अरे लगा आता बघ एखादा दुसरा हाडोक राहिला असला तर खा जाऊ पटकीने आपण. म्हणजे मला ठेवलं नाही मासा बिस हाय त्या बघोल्यात बघ तिथं काय मास ताट घ्यावं लागेल एखादं ताटाशिवाय मजा नाही. अयो कस काय आली आता झाला गाड्या तांबेन फिंबेन ताटण वाट्या मला भाकरी बिकरी अयो मायला त्या ताटात घेतलं पाहिजे जेवाय. मास मच्छीवाले मच्छी मला भाकरी बिकरी अरे कुठं घ्या काय मासे बिसा अरे संगीताचा आवाज येतोय मला. कोण आहे माझी मी तुझी आई आहे. माझी आई गेले किती दिवस झाले. किती दिवस झाले माझी ओळखला का कोण आहे ओळखला का? आवाज खाली फाडून टाकेन. तुला मी ऐकलं असं कुचिंबर करीन आणि माझ्या घरात काढीन बघ. अरे सांग कोण आहे गोळ्या गोळ्या तू कोणी कोणी ओळखला का? अरे कुठं गेला? अरे किती पिलाय तरी नुसता वास सुटलाय की तोंडाचा तुझ्या. कोण आहे? अजून कसा नाही तू माझ्या घरात असलं दंड करायला काय तू? संगीता वहिनी का कोण आहे? संगीता वहिनी काय माझ्या घरात तुमचं गटोळ आहे
जेवाय बसलंय माणूस आणि दुसऱ्याच्या घरात येतात लाज वाटते का तुम्हाला? अरे तुला लाज वाटते का? माझ्या घरात येऊन मासा करताय रे? कुठं? हा? मी घरात नसताना चांगलं धंदा लावलेत की तुम्ही? कुणाचं घर आहे? अरे माझ्या घरात येऊन मलाच विचारतोय कुणाचं घर आहे? अरे नासक्या, उठ तू. अरे तुला कळतं का रे? होय रे, बाया माणूस घरात नाही आणि तुझ्या घरात पार्टी करता वेळ कुशाल तुम्ही. तुम्हाला सांगतोय वहिनी मी काय केलं नाही मला काय हाण नका सांगतोय हा माझं काय नव्हतं दुसऱ्याच्या तोंडाला खाल्लं वय रे तू हा? हे मी मासच खाल्लं नाही तर अजिबात अजिबात जखरा कर नका मी काय म्हटलं नाही हा चल बाहेर तुला दाखवते चल. संगीता बाहेर यायला भिजतोय मी संगीता हिसका काय असतं ना ती तुला आज कळेल. अरे तुला अरे किती मारू तरी हा? अजिबात आपल्याला काय तसं सांग अरे हाडाची काढा झाली पर मारून तरी तुमचं सुधारायचं नाव येईना वय रे हा? सगळे आवाज बंद कर मला संगीत वहिनी संगीत कशी काय आली कशी आली संगीत होय रे तुला तर आता उठ अरे नका तुला सांगतो ना मी जर उठलो ना हा मग त्या ठोक्यात आडी मला आता करूनच दाखव तू उठ. एका ठोक्यात तूच आडवा होतोय माझ्या तू काय मला आडवा करायचा आहे उठ. काय मी 2 मिनिटं थांबतो सरळ उठ. ए सांगे अरे बिळे का काय फाकडं आहे काय कुठं गेली पुढे या पुढं अरे तिथं माग आहे तुझ्या माग हो का चांगलं सांगतोय मी कसं असतं मी गेलो माझ्या ओरडते 10 रुपयाला गेलतो मी त्याच्यामुळे मला कसं मासे बी खायला मिळलं नाही ते होय तुम्ही उगाच नाटक करू नका नाटक करू नका म्हणजे कशी बसली हो नाही अरे कुठे दिसतोय तुला हऱ्या ठीक आहे अरे समोर कुठे दिसला का नाही अरे तुलाच काय दिसतंय नाकाच्या रेषेत बघा नाकाच्याच बघते बघ हाय की दिसना बी अरे माझ्या हातावर तुरे देऊन पळून जातोय वय तुला नंतर बघते गावशील का नाही एक दिवस या इकडे या या की पुढे ये की जरा बस असा खाली बस जातात बसलाय तू ते काय झालं माहितीये का मी एक जुनी गोष्ट सकाळी वाचली बर आपल्या गावात सुटल्यात वाघ होय हा ते म्हातारे नाही का वाघ सुटल्या भोपळ्यात येत होते मी तुमची गाठ घ्यायला झापात आलो हा बरं येऊ का वाघ गावात नाही गेल्या तिथे काय आणून लय ब्या सुटलं यावं होय अरे तुला गाव सुटलं गावात वाघ सुटल्यात म्हणतोय तुम्हाला माहिती का नाही मला राग आल्या मी करतो काय बिताडन तोंड एक अरे हाय का बिताड इथं हाय का इथं इकडं तोंड कर की असं इकडं करावं असं हा आता कसं थांब तुझी टोपी कुठं आहे र ते काय पडली अरे तू अख्ख्या गावाला टोप्या घालतो आज मी तुला टोपी घालून सत्कार करणार आहे अरे की असं पुढे यावं आडवी घाला मला उभी लय बेकार दिसते अहो टोपी होय बर तोंड कर की असं पुढे कर मोर माझ्यापाशी हा आता कसं गोडवाने दिसतोय म्हणजे तू उद्या येतो की सायकल येऊ अरे सायकल तू अरे माझ्या घरातलं तेल गेलं मीठ गेलं पीठ गेलं अरे राहिलं सायला माझा गॅस बी संपवला तू काय झालं तेच माझ्या कानावर आलतं आपल्या गावातली काय गुंड लोक तुमच्या घरावर तुमच्या हल्ला केला असं मला कळलं होय वाघाने हल्ला केला इकडून गुंडांनी मग मी विचार केला घेतला जा घुसलो त्यात ना अरे काय 2 मिनिटं थांब 2 मिनिटं आता चालली अरे तुझा माझा छत्तीस चाकडा आहे आणि तू कसं काय रे माझ्या मदतीला धावून आला एवढी कशी काय उकळ्या तुला फुटायला लागल्या माटावला मला झाप काढ पहिला एका बाजूची दाढी फार मऊ केली तुम्ही होय जाऊ द्या की आता तरी थांब की तुझ्या असं आहे का नाही असं वाटतंय चपलीनं डोक्यावचं तुझ्या टाळूला केस काढावं नाही कशाला काढता झाप काढ काढ काढू काढ तुझे
काय म्हणतात त्याला दृष्ट काढायची आहे मला. तुला तर हो बी गेला काय नाऱ्यावाने, तुला नंतर बघती. झापूळ डाकून पळून जातोय वर. अरे हे संगी बी दिवसात चांगलं दाखवते. थांब काय झालंय ह्याला मशीन बी का नाही कुठं आणली या. ए हरे लगा कुठं आणलं ही खेटर लगा चालू सुद्धा होय ना लगा ही चालू आहे ना मग काय कांत्या अरे इकडे आलो आले कुठून चाललंय बेगन घेऊन काय भानगडे काय माहिती आयला हाऱ्या नाऱ्या काय करता रे इथं कुठं चाललाय अरे चाललो पुण्याला आता पुण्याला अरे लगा काय तुला हे वारं भरलं अचानक अरे काय नाऱ्या वारं म्हणतोय अरे काय ठेवलं या गावात आता मस्त पैकी पुण्याला जातो तिकडेच नोकरी बघतो ना आयुष मध्ये राहतो लगा आईस मध्ये राहतो म्हणजे आम्ही काय तसं मागून झोपतोय वय येडा बिडा झाला काय अरे हाऱ्या मी तसं म्हणलंय का पण मला ना खरं तुला सांगतो गावात एकदम कटाळा आलाय मी आता कोणाचंच ऐकणार नाही मी सरळ पुण्याला जाणार आहे आणि तिकडेच नोकरी बघून तिकडेच सेटल होणार आहे अरला का गावातलं जे जीवन आहे ते शहरात नाही का आमचं ऐकलं का इथं काम कर सुखाने 4 घास खातील का नाऱ्या तू काय पण म्हण पण माझं तुला खरं सांगतो फिक्स झालंय आणि ठरलंय मी काही इथं राहणार नाही त्या शहरात नको जाऊ शहरातला अनुभव मला आहे मी राहिलो शहरात 3 वर्ष होता अरे जा तू काय पण म्हण पण आता माझं ठरलंय त्याच्यामुळे तू अडवलं काय नाऱ्याने अडवलं काय ना हाऱ्याने अडवलं काय मी काय थांबणार नाही तुम्हाला आधीच सांगतोय तुला कळेल तिथं गेल्यावर कसं असतंय तुला पट्टा नाही चालतंय मी निघालो ए अरे अरे लागा कुठलं आणलंय हे खेळ लागा चालू बी व्हायला लागा नाऱ्याला का त्याच्यात डिझेल बिझेल बघती अरे मला शिट टाकलंय का काय लागा काय झालंय काय माहिती अरे नाही होत चालू ला काही आयला आलू गड्या एकदा पुण्यात या हाऱ्याला नाऱ्याला काय कळतंय तवा आणि ती जेव्हा एक त्यांच्या नादी लागले अरे काय ह्यांना पुण्याची हवा माहिती आहे आली असती माझ्या बरोबर मस्त रेल्वेचा प्रवास झाला असता उद्या मस्त पैकी कंपनीत जायचं डॉक्युमेंट सबमिट करायची परवा दिवशीपासून जॉईन टेन्शनच नाही आधी पोटा पाण्याचं बघावं लागत एखादं हॉटेल बघतो चांगलं मस्तपैकी जेवण करतो आणि उद्या डायरेक्ट कंपनी पाहायला तिथं चांगलं हॉटेल दिसतंय तिथं जेवण करतो आता सरपंच हो सरपंच अध्यक्ष बोला काय काय आपल्या गावासाठी काहीतरी करायला लागतंय ना हो मग नवा आणायचा काही गांजल्याला टायर पंक्चर काय पाण्याची सोयदा करण्यासाठी दिलंय त्यांनी एखादी बाबा गावच्या तुम्ही आपण काय करणार आहे तुम्ही काय करता माहिती आहे का सरपंच चांगला हेतू असतो तुमचा पण ते सक्सेस होत नाही काम तुम्ही राव त्या संगीतचं त्या कांत्याचं लग्न लावून दिलं परपंचा बसावला त्यांचा चांगलं काम आहे पण सक्सेस झालंय का ती रोज संगीताला नवऱ्याला पायाखाली घेते पुण्याला गेलंय ती रोज चक्कर हाणतय पुणे ती बारामती पुणे ती बारामती नाही आता काय त्याचं नशीबच फुटकं म्हणायला लागलं आणि काय संगीसारखी बायकोला त्याला कसा तरी करून तयार केला पण नेमकी नोकरी गेली अहो त्याचं नशीब फुटकं नाही सरपंच मग तुमचा हेतू चुकीचा मत जुळवण्यासाठी तुम्ही जी हेतू बाळगताय का नाही आपला हेतू बघा चांगलाच असतो काय नाही चांगला नाही काय नाही त्या संगीला बी काहीतरी भविष्यात होईल आणि ह्याचं पण जुळल चांगलं गावातल्या गावात म्हणून साठी जुळवलं होतं लग्न पण कशाचं काय ते टिकलंय का स्वभावात कुणाच्या बदल होत ना आता ते आपल्या गावातला हाऱ्या बी कितीदा सांगायचं त्याला हा हाय तसंच करतय परत बरं जाऊ का ते सांगायला तू राव ते कांत्याला राव वाटोळ केलं तुम्ही कांत्याचं नाही वाटोळ तसं कसं होतंय बघू की आपण सांगू की जरा समजावून सांगितलं तुम्ही बायकोचा कवा तरी मार खा मग तुम्हाला कळल कांत्याचं वाटोळ झालंय का चांगलं झालंय ती जाऊ का बर जरा महत्वाचं कामाला लक्ष घाला नको तिथंच घालताय तुम्ही
20ला पाऊच. मावशी मिरची कशी दिली हो? अरे लयच महाग आहे या. हो काका मेथीची भाजी आहे का? आहे की. कितीला पिंडी या? 100ला एक आहे, घ्या 150ला 2. हा ह्या पेंड्या 150ला 2? हो. ए जब्या कर कांद्या. अरे हाराला बघितला का रे? नाही. अरे जरा काम होतं त्याच्याकडे. काय होतं? जरा होतं काम पर्सनल थोडं. बरं. तू काय करतो इथं? काय दूर करतो तू? आयला मला पण जायचंय बर का बाजारला. बाजारला? हा आणि जरा भाज्यानी आणाय सांगितले. अरे मग नको ना जाऊ. का रे? इथं दूर काही घेऊन जा. कोथमीर आहे तिकडे, गवार आहे, पाहिजे तेव्हा तुला घेऊन जा. निवय. हा बरं झालं का? हो वाचला आता एवढ्या लांब जायचं नाही. बस झालं बस. तिकडं गवार आहे, गवार घेऊन जा. कोथमीर आहे, कोथमीर घेऊन जा. पाहिजे तेवढे घेऊन जा. राजू नको, काय नको करू. अरे तुला भेटला कुठं तर सांग. बस सांगतो. काय झालं? किती वेळ बघत बसलाय? अहो ह्या पेंड्या 150ला 2. अहो ही पुणे आहे. अहो आमच्या गावाकडे 10 रुपयाला ह्याला कोण खात नाही. तुम्हाला चालतं घ्या, नाही तर राहू द्या. जरा मग आपलं नाही गणित जोडायचं. बघ तू पुढं. आयला पुण्यात राहायचं अवघडच झालंय. आता काय करायचं? जाऊ द्या, दूध आणि अंडीच मिळतो. शेट दूध आहे का हो? आहे ना. किती? एक पुडा द्या की. किती? अर्धाचा? हा द्या अर्धा. कितीला आहे? 100 रुपये. 100 रुपये? हो. एवढं महाग? हो 100लाच आहे. पहिल्यांदाच आलाय का न्यायला तुम्ही? पहिल्यांदाच म्हणजे आता मी गावाकडनं आलो या. पण लयच महाग सांगताय राव शेट. नाही गावात नाही, पण शहरी भागात 100 रुपयालाच आहे. राव आमच्या इकडं 30 रुपये लिटर दूध भेटतं या. भेटत असेल बरं का, पण इकडे 100लाच आहे. राहू दे शेट. मग काय आता दुधाचं पण नाही जमायचं. अंडे आहेत का? आहेत की. आणि अंडे कितीला आहे? 7 रुपयाला आहे. 7 रुपयाला? लगा कांत्या कुठं चाललाय किटली घेऊन? अरे ना रे काय नाही, असं चाललो होतो जरा दूध आणायला. दूध आणायला? हा. आयला दूध आणायला जाते तू? अरे आत्ताच काढले बघ तिथं. हा निव आहे त्यातलं. अरे ने बिंदास्त नी. आणि एक काम कर, हे बघ आता काय कर, हे बघ आज आहे रविवार, करा अंड्याच्या पोळ्यान खा. बर जाऊ का? पुढच्या कुठं चाललाय तू? अरे पुढचा आता ठेपा बदलायला लागतोय. मेंढरा आता कळप नेला एक पुढं, हे व्हायचं ठेप्यावर दुसरं. बरं चालतंय चालतंय. लका बरं झालं तू दुधानी दिलं. अरे त्याच्यात काय असतं जा काय त्याच्या आईला. घ्यायचंय का नाही तुम्हाला? नाही तर दुसरं गिराकी बघायला मला. मेसचा तर हेच ऍड्रेस आहे. लईच मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. कुठं गावायची मेस? हे बाया इथं मेस कुठं आहे रे? 3ऱ्या मजल्यावर आहे. 3ऱ्या मजल्यावर आहे का? बरं बरं थँक्यू. हा लईच बरं आहे बाबा. रोज एवढं चालायचं 3ऱ्या मजल्यावर म्हटल्यावर अवघडच आहे. मेस काका मेस इथंच आहे का? इथंच आहे, या आतमध्ये. काका मेस लावायची होती. एका महिन्याचं किती घेणार तुम्ही? एका महिन्याचे आता कमीत कमी 7,000 रुपये घेतो. काय 7? मग कांत्या कस काय बेत आहे? अरे अरे एकच नंबर बेत आहे बघ. घे बटाटा व्हायचं. हा पोळा पोळा बस बस अरे घे. याला खायचं रेटून लाका. आयला अरे पण लका तुझी लईच मजा आहे. कशाची आली माझ्या? लका सरपंचाच्या घरात तू हातानेच लका भाजी घेतोय, भाकरी घेतोय, दणकून तुझा बेत चाललाय. अरे कांत्या मी हक्काने घेतोय म्हणजे माझं काम बी तसं आहे. सरपंच काळ्या रातचं मला बोलावतं
काय नडलं आडलं तर दारी दुरी धरायच्या असल्यावर, त्यामुळे आपण हक्काने खातो, विषयच नसतो रे काय, खा बिंदास. बरं अरे हा मला अरे तुला एक गोष्ट सांगायची. हा त्या दिवस झालं बोलन बोलन म्हणतोय तुला. काय रे? माझा अरे गावात आहे ना मनच लाग नाही. गावात म्हणजे मला कर्म नाही तिकडं. मग मी ठरवलंय की पुण्याला जायचं, तिकडे चांगली नोकरी बघायची आणि तिकडेच राहायचं. पुण्याला? हो. कांत्या पुण्याचं जुळतं का रे? हा अरे अरे तुला माहित नाही, हा. अरे शहरातलं जीवन लय भारी असतं. कस काय? तुला का ती काय माणसं राहत्यात पुण्यातली, परत ती मोठमोठं बंगलं बिल्डिंगा, आणि एखादी चांगली जर नोकरी लागली ना बर तर सेटलच माणूस तिकडं. होय. हो. अरे पण आई बापा ह्याच्यावर लक्ष राहत नाही रे. अरे नाही राहत, सगळं खरंय तू म्हणतोय ती, पण हिथं मन पण लागलं पाहिजे रे. अरे विषय ते नसतो कांत्या, कसं होतं माहितीये का, अरे गावाकडे 2 रुपये कमी मिळू दे, आई बाप बघताय त्यातला का डोळ्या पुढे असतात, म्हातारे झालेले असतात. एक तर त्यांनी लहानपणापासून आपल्याला मोठं केलेलं असतं, आणि आपण का त्यांना ज्यावेळेस आधार द्यायचा सोडून पुणे मुंबई करत बसल्यावर काय उपयोग आहे. अरे अरे तू म्हणतोय ते सगळं खरं, पण पुण्याला जरी मी गेलो तरी तिकडून मी त्यांना पैसे पाठवू शकतो ना. अरे पैसे मस्त पाठवतील तू, पण तू जी डोळ्याने जर रोजचे रोज बघितशील ना ती जरा वेगळंच राहतं रे. पैसे पाठवून काय रे, पैसे कुणी देतच की. अरे खरं सांगू का आता, माझं ना एकतर हिथनं मनच उडलंय गावावरनं, त्याच्यामुळे मी फिक्स केलंय की मी आता पुण्याला जाणार आणि तिकडे सेटल होणार. बघ बाबा, शेवट तुझ्या हातात तुलाच विचार करायचा जिंदगीचा. पण तुला सांगतो, खेळ ती खेळच. ही बघितली का ठीक आहे कशी आजूबाजूला पडल्यात, आपण जेवाय बसलोय तर सगळी बाजरी म्हण नको, गहू म्हण नको, ज्वारी म्हण नको, शहरात तुला किलोने घेऊन खावा लागल. अरे असू दे, पण पैसा असल्यावर सगळं भेटतंय. कळन तुला त्यावेळेस, तुला हऱ्याच्या आठवणीनं ह्या गावाच्या आठवणीनं. बघू तू काय पण म्हण, पण मी आता ठरवलंय मी पुण्याला गेल्याशिवाय राहणारच नाही. जा बाबा, मी नाही बाबा म्हातारीला सोडून जाणार मी कधीच. काय झालं, 7,000 रुपये सांगितलं, 10 मिनिट तुम्ही इथंच बसलाय. काका काय नाही, तुम्हाला फोनवर कळवतो मी. जाब्या, सायकल घ्यायची का माझी एकात? सायकल घे विकत, आणि पेर पैसे कमी पडले की टाक भंगारवाल्याला विकून. एकदा तो घेतल्या, मी कशाला भांगारवाल्याला एकतोय जाब्या. मला नाही सायकल, थोडी अडचण चालली रे, काढली काय बरं का, पण आता काय जाब्या कवर असं बसायचं रे, काहीतरी धंदा चालू केला पाहिजेत. कारण मला ते टपरी करायचं चालू. टपरी टाकायची बोलतोय? टपरी आईला, टपरीत बरं आहे बरं का, थोड्या भांडवलात धंदा आहे तसा, आणि बसून आराम केसा, बिस्किट तंबाखू गायच्या वगैरे ठेवायची, सगळं होईल. ती येणार जाणारी माणसाला देऊन टाकायचे. आयला तसंच करू, टाकू दोघात टाकू, पण सांभाळचे ना. सांभाळतो. मला कसं आहे, बाकीचं दिवसभर इकडे तिकडे फिरावं लागतं. कांत्या कांत्या अरे की कधी आला? कधी आला रे? अरे आत्ताच येतोय. अरे काय आजारी काय कांत्या? नाही रे आजारी नाही. मग एवढं तोंड टाकले तो? अरे काय पुण्यावरनं आलोय निघून मी. तुला त्या गावात राहू वाटत नाही, तुला शहरात पाहिजे. हा तसं नाही विषय, मग हे अपेक्षेने गेलतो रे, म्हणलं नोकरी बिकरी एखादी चांगली भेटेल, म्हणजे राहून सगळं ही करता येईल, पैसा पाणी कमावता येईल. पण लय हाल आहे जरा पुण्यामध्ये. कसं कळलं का हाल? अरे खायचं प्यायचं वांद आहे, नोकरीचं वांद आहे, 5 मिनिटं लेट झालं तरी अर्धा पगार कापतात डायरेक्ट. मी सांगत होतो का नाही, मला अनुभव आहे, नको जाऊ तरी गेलाच का नाही. जब्याला का तुझं खरंच ऐकाय पाहिजे होतं मी. मग तुझं ऐकलं नाही, ती माझं एवढं हाल झालं का नाही, काय सांगू लागा तुम्हाला. का कांत्या रडू नको लागा. अरे नको रडू नको, जाऊ दे त्याला काय का, अजून दिवस आहेत की पुढे. जाऊ दे, तुला म्हणत होतो का नाही का कांत्या की बाबा आपण गावातच राहू, काहीतरी धंदा बघू, नको रडू, जाऊ दे नको. खायचं प्यायचं पण लय वांद झालं बघ माझं. तू ऐकलं नाही का, 4 पुस्तकं तू जास्त वाचली की तुला वाटायला लागलं का लय शहाणू झालो आपण. तसं जमतं का? बेसी बघायला गेलो तर लगा 7 आणि 8 हजार रुपये मेसचं सांगतात नुसतं. नाही जाऊ दे, हो का आता इथनं पुढं अजिबात पुणे मुंबई करू नको, तू चल घरी, रडू नको. आता ह्या जुला का अवघड झाले. अरे ह्याची अवस्था अशी, बायको ती गाडण्यासारखी, तिकडं बी नेता यायचा नाही, नेऊ आपणच घरी, आपल्याच घरी. चल कांता.
नको घाबरू. हा मी ऐकला का एक तर तुला का आधी म्हणत होतो. नाही नाही नको रडू, चल जाऊ दे. त्या नको रडूला का बस. हे जा बे, सायकल तू काय रडा त्यातला का कांत्याला का? एवढा आम्ही तुझं मित्रांपुढे तू रडतो या. तुम्ही कुठे चाललाय आता? हा आम्ही अर्ट फ्री टाकायचं आमचं नियोजन आहे, पण आता बघतो रानातलंच काहीतरी कामधंदा होय जा बे. मग मी जातो घरी. घरी काय करतोय जाऊन? बायकोकडे जातो की. आला का ती मारणला का आले आल्या पगार मागन. किती आणलं पैसे म्हणन? अरे पण शेवटी आता मला घरीच जावं लागेल ना. अरे पण ती शिरडाव गेली अरे चाराय. कुठं गेली तुला काय कल्पना? अरे वाड्याला खाली झाडवाना नाहीत का? अरे बरं जाऊन दे, मग मी घरी जातो आणि कपडे बिपडे बदलून मग जातो तिला हुडकायला. जपून जपून बर का ती माहिती ना कसली या. नाही बघू आता काय तर घरीच जावं लागेल ना मला. आता दुसरीकडे कुठं थांबतो? तुम्ही रानात चालला म्हणल्यावर. हो बरं ये जाऊन घरी घेतलं तर बघ काय अडचण आली तरी आमची गाडी घे. हा बरं चल जावे चल. काय माझ्या आईनं बी 4 नुसती करडे घेऊन दिल्यात. वैतागच आलाय नुसता जेवायला. गोरच आहे ह्या नवऱ्याचा एक गोर, ह्या करडांचा एक गोर. ही मालक जरा आला हितला तर बोंबलेलंच माझ्या नावानं. इकडं आले म्हणते बाई चरायला. जरा म्हणलं आडोशाला बसावं. वातावरण बी कसलं भारी झालंय. झोपच आली मला तर. चरू दे हाना, मी आपली घिची पुडी मारून. रानात एवढ्या लांब कोण झोपले? आयला ही तर माझीच बायको आहे संगीता. मग मला काय इथं झोपाय अडचण आहे. अरे गरीबाने तुला अक्कल आहे का? हे काय झालं? अरे घरची स्वप्न हिता बघ तू स्वर गायबाने. आता माझं वाटोळं झालं असतं का? अरे गप तू. ए नाऱ्या थांब केला का? अरे गपला का हो पाहिल्या तू? अरे थांब आहे. तुला अक्कल आहे का? अरे काय झालं काय पण? अरे काय झालं म्हणजे आता काय करत होतास तू? काय करत होतो? अरे लका तुला थोडी तरी अक्कल पाहिजे. लका घरची स्वप्न तू हित बघतोय. अरे पाक मुखाने द्यायला निघालाय माझा लका, म्हणजे तुला अक्कल पाहिजे. आयला नाऱ्या मला काय झोपेत कळतंय रे तवा आता. हे बघ तुझं काय प्रॉब्लेम असेल अडचण असेल ना तर मी तुला घेऊन जातो पुण्याला. हा तिथं बघू तुझं काय असेल. पण काय काय बघायला? पुण्याला काय बघायचं? अरे तुझ्या डोक्यात फरक बिरक पडलाय का ते डॉक्टरला दाखवून घ्यावं लागेल. आपल्या गावात असलं काय चालतंय? गायबान्यागत काय बी करतंय. स्वप्न असली बघत जाऊ नको. चल घरी. आयला काय का आता झोपेत मला काय रे कळतंय काय करतोय काय नाही. संगीला चुगली कोण्या लावली? मी नाही लावली. हा मी नाही लावली. संगीने माहिती किती मारलंय नाऱ्याला आणि मला. मारते आम्हाला काय करायचं? तो नाही लावली तर कळलं कसं? कळलं कसं? काय माहिती? तो अध्यक्षभर हिंडत होता. आम्ही दोघं आज केलंय सगळा खेळ. मी हाताने तुला हाणतोय. पाया खाली घ्यायच्या आधी खरं सांग, खरं सांग, खरं सांग. अरे हो काय झाले? करणाऱ्या काय झालं? काय नाही आपलं याला भांग बिंग पाडत होतो. काताड्याने काय केलंय माहिती का? काय केलं? हा संगीने का हाणलंय आपल्याला? अरे ह्या काताड्याने चुगली लावली त्या अध्यक्षाच्या. 2 चपल्या टाका अजून. मी नाही सांगितलं. खरं सांग, खरं सांग. लका आमच्या बर हिंडतो सगळं करतो. सांगतोय आमची लका लाज वाटाय. सोसायटीचं लका महिन्यावर इलेक्शन आलाय म्हणून अध्यक्षाचं ती करते बरं मागे कोणाला का सवयच आहे निवड. हा असलं लका गुण नसा होतं. आमच्या बरोबर फिरतोय ना असली नावं सांगतोय. नाही सांगितलं. नाही सांगितलं तर कळलं कसं? काय मला माहिती? तुला माहितीये का
सरपंचांनी आणि त्या मॅडमनी सांगितलं आम्हाला. हा आता आता बोल की. 2 रुपयासाठी मागितलं असतं त्याला काय आम्ही दिलं नसतं वय. हा अरे मी तर म्हणतो इथंच खडा काढून हे काताडा टाकू पुरून विषय संपू याचा. आधी माझं ऐकून घे मग ह्याचा खडा घालून ह्याला पुरू आपण. माझा ऐकून घे आधी काय झालंय. अक्षरशः तिथं आलो तर मासाचा एक घास मिळाला नाही. मार मिळाला ना तुला? मारला का ते संगील मरणाचं मारला. अरे मला माझा तर काय जीव निघत होता वयला का. तुला संगी मारत होती तर मी ती झापाची ढाल बनवलेली. बर अरे त्याने मग स्वार ती करायचा प्रयत्न चाललेला पण आला अंगलट माझ्या बी. होय झापात लपलेलो. आय आय हे काताडा आपला फुटला रे आपला नाही शहाणा. नाही तर काय करू झालं. शिव फुटत नव्हता ते एवढा कुटाणा होतच नव्हता. ते बी झालं पण मी तुला सांगायची गोष्ट की तिथनं संगीत म्हणलं कस तरी वाचून तिच्यापासून मी निघून गेलो. हो तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने. घरी शिळे तुकडं होतं ती खाल्लं. बर आणि देवळावर जाऊन झोपलो. आता काय वय चुकून गेलता जीव. बरोबर बरोबर. देवळावर जाऊन झोपलो. नवऱ्याच्या तावडीत गावलो. कांत्याच्या? तीच की म्हणजे बायकोच्या तावडीत सुटलो नवऱ्याच्या तावडीत गावलो. ना ना कांत्या हाणणार नाही रे तसा. संगेवानी तिला काय किती शहाणा. हाणताय कुठलं त्याच्या डोक्याला ताप नुसता. मी झोपलोय माझ्या शेजारी झोपलोय. चोळायला सुरुवात केली मला ते ना. म्हणजे तुझ्यात काय दोष बिष नाही ना? अरे कशाचा दोष मग कस काय मग असं केलं त्याने? स्वप्न पडलंय आणि खुशाल की मुकाच घ्यायला गेला होता माझा बाबा. अरे काय तुला सांगायचं साठी ठोका टाकतो म्हणतो का नाही. त्याला म्हणलं तुला पुण्याला घेऊन जातो मानस रोग तज्ञ असते ना त्याच्याकडे नेऊ तू आणि तुझं डोकं चेक करून आणतो. घरची स्वप्न हिथं बघतोय सोय म्हणलं दाताडीच काय म्हणलं अक्कल आहे का तुला. अरे पण का तू तर उलटा असं किती फोकाय पाहिजे होतं तुझा मुखाला का. अरे माझा मुखा काय एखादी बाय बी पुरगी बिरगी असती शेगलाय शो खुशाला का मला चोळायला लागलाय मागणं. नाही नाही ती चुकीचं एवढं कांत्याने अन्याय नव्हता करायला पाहिजे. अरे झोपेतनं गडी उठलाच नसता तर वाटुळ झालं असतं. काय रे शिव शिव. मी काय म्हणतोय अरे आता खांडू खाता आणि टाकू भरून ह्याला ना कोण आहे बघा.